चालले सकाळचे. कधी आता हे पाहुणे आपले, त्यांना फोन करतो. पाहुण्याला फोन करतो. हॅलो, रामराव पाहुणे. आले काय? कुठं बिल्डिंगच्या खाली का? बरं बरं, या. ठीक ठीक आहे ठीक आहे. हो. तायडे, हा, या ना. बोल ना दादा. अगं ते पाहुणे आलेत खाली. आलेत काय का? बघायला. हा. आणि पप्पा पण गेले गावामध्ये. हा, अजून नाही आले पप्पा. बरं, ते येऊसपर्यंत ना आपण बोलू त्यांच्यासोबत. तू आवरून घे. हा. हा, मी आवर. हो. ताईचं लग्न झालं ना. पाहुणे ते. हो या. राम राम. बसा. कसा झाला प्रवास? हो, चांगला झाला. ठीक आहे. काय म्हणता बाकी, बरं आहे ना? चालू आहे काम वगैरे चालू. हो. तुम्ही काय म्हणता? नाही चालू आहे. मी होतो कामावर, आज जायचंय. अच्छा. पाहुणे काय अडचण वगैरे नाही ना? नाही नाही, काय नाही. रस्ता कळत नाही ना आता, काय गल्ल्या भरपूर आहे ना तिथं. हा, नाही काय नाही, लोकेशन दिलं तर तुम्ही. हा, त्यामुळेच म्हटलं. ताई, अगं पाय नाही ना. हो ये. घर चांगलं आहे तुमचं. हो हो. दे पान दे. बस इथे. हे ताई माझी. हा. आणि वडील कुठे आहेत तुमचे? ते ना मार्केटला गेले गावामध्ये, इथलंच थोड्या वेळामध्ये. घर चांगलं आहे तुमचं. हो ना. तुमचं नाव काय? माझं नाव खुशी. हो, छान नाव आहे. मी आदित्य. तुमचं पण छान नाव आहे. प्रवास वगैरे व्यवस्थित झाला ना? हो, प्रवास चांगला झाला. हो. आणि रस्ता चांगला झालाय, त्यामुळं काही अडचण नाही आली. हो. आणि तुमच्या भाऊंनी पण घराचं लोकेशन टाकलं होतं, त्यामुळं डायरेक्ट आलो. बाकी काय म्हणता, कसं चालू आहे तुमचं? काय नाही, बरं आहे. आणि शिक्षण काय झालंय तुमचं? 12वी झाली. बर. आणि स्वयंपाक येतो ना पूर्ण तुम्हाला? हो, स्वयंपाक येतो. ठीक आहे. तुम्ही बोला काहीतरी, मेस बोलतोय मगापासून. मला तर बोलायचंच होतं. हां. माझी एक छोटीशी आट आहे. बरं. कसं आहे नाही का, आता तुमचा जॉब तर पुण्यातच आहे ना? हो. मग पुण्या शहरात राहायचं म्हणलं की भाड्याने, कसं ना, भाड्याने राहिलं वेगळंच वाटतं नाही का? हां, मग आपला एक छोटासा 2 BHK फ्लॅट असला तरी जमेल मला. जर आपण दोघं नोकरी करणार असेल तर मग तुमच्या आईवडिलांचं तिथं काही काम नाही का? आता म्हाताऱ्या माणसाला एकट्याला राहायचं वेगळंच वाटेल ना, मग ते गावाकडे राहिले तरी चालतील. बर. अजून काही आहेत अटी? हो आहे ना. म्हणजे कसं नाही का, आता तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी सुट्टी असेलच की. हां. मग त्या सुट्टीला म्हणजे नाही का, घरी बसून बोर होण्यापेक्षा आपलं कुठं बाहेर फिरायला वगैरे किंवा शॉपिंगला जायला मला आवडेल. बर. अजून? आणि आता फिरायला जायचं म्हणलं की 2 व्हीलरवर गेल्यावर वारा, पाऊस, वादळ हे लागण्यापेक्षा मग आपली एक छोटीशी कार असली तरी चालेल. लई मोठी नसली तरी चालेल. बर. नाही का? अजून काही? नाही, एवढीच अपेक्षा आहे माझी फक्त. बर. हे घर तुमचं स्वतःच आहे का? नाही हो, भाड्याने. अच्छा. आणि तुमचे वडील मला वाटते बरेच वर्ष झाले सर्व्हिसला असतील. हो, 30-35 वर्ष झाले त्यांना. अच्छा. म्हणजे शॉपिंगला वगैरे तर जात असाल तुम्ही आठवड्यातून 4-5 वेळेस? नाही हो, कशाचं? अच्छा. एखाद्या वेळेस नाही जात का? नाही, नेतात बाबा,
पण 2-3 महिन्यातून एकदा. अच्छा, मग फोर व्हीलर तर असणारच तुमच्याकडे शॉपिंगला जाण्यासाठी. नाही हो, टू व्हीलर आहे. हां. ती आजोबांनी पप्पांना दिलती नाही का, ती आहे. बर. आणि तसं विचारू नये, पण तुमचे आजी आजोबा गावाकडे असतात का इथेच असतात? नाही म्हणजे आजी आजोबा इथंच होते, पण आता ते वारले. अच्छा, सॉरी, नाही हे माहिती नव्हतं मला. म्हणजे तुमच्याकडेच होती ते म्हणायचं शेवटपर्यंत. हा. अरे वा, चांगली गोष्ट आहे ना, त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणायचे तुमच्या पाठीशी. पण मी काय म्हणतो, आता तुमचे वर्ष एवढे 30-35 वर्ष झाले सर्व्हिसमध्ये, बरं सरकारी खात्यात आहे, तरी पण तुमचं स्वतःचं घर नाही, तुमची स्वतःची 4 चाकी नाही, आठवड्यातून का होईना, महिन्यातून का होईना 4-5 वेळेस तुम्ही शॉपिंगला जाऊ शकत नाही. का हो असं, कशामुळं? नाही म्हणजे कसं आहे नाही का, बाबांना पेमेंट आत्ता फक्त 25,000 आहे. आणि 25,000 आम्ही भाऊ बहीण दोघं आणि आजी आजोबा पण होते आत्तापर्यंत. पण आता मम्मी पप्पा, मग एवढं कसं चालणार ना, घर भाडं भरायचं. अहो मग मला एक गोष्ट सांगा, हं? जर तुमचे वडील 30-35 वर्ष झाले, अजून त्यांना 25,000 पगार आहे, मी 2 वर्ष लागून पण मला आज 20,000 पगार आहे. बरं, त्याच्यात मी माझं घर मॅनेज करतो. माझा पुण्यातलं जिथे मी राहतो त्या गेस्ट हाऊसला मला महिन्याला भाडे 3,500 ते मी भरतो. लाईट बिल पण तिथलं माझ्याकडेच आहे. माझं बसचं येणं जाण्याचं, मेसचं, चहा पाण्याचं, आईवडिलांचं गावाकडं काही ना काही दुखणं पाणं चालू असतं, त्यांना काही शाळेसाठी काही ना काही पैसे पाठवायचे असतात. मग मी कसं काय तुम्हाला नेऊ शकतो शॉपिंगला? मी कसं काय फोर व्हीलर घेऊ शकतो? कसं काय आपल्यासाठी फ्लॅट घेऊ शकतो? माझ्याच्याने तर एवढ्या अपेक्षा पूर्ण करणं शक्य नाही. बघा बघा, तुम्हाला जर पटत असेल तर ठीक आहे, नाही तर मग दुसरा काय पर्याय. एक 50 वर्षाचा माणूस 30 वर्ष झाले सर्व्हिसमध्ये आणि त्याला 25,000 पगार आहे. पण एक 23 वर्षाचा पोरगा, 24 वर्षाचा पोरगा 2 वर्षात जर 20,000 पगारावर आहे, तर मग भविष्यात तो अजून कमवू शकतो ना. तुमच्या वडिलांचंच बघा ना, घ्या ना उदाहरण. नाही आहे त्यांच्याकडे आज एवढं काही, आणि माझ्याकडे एवढे शकवयात कसं काय असेल बरं? काय पैशाचं झाड लागलंय का आमच्या दारात? नाही, चुकलं माझं. म्हणजे मला काय वाटायचं, जे आपल्या बाबांकडं नाही ना, ते आपल्या नवऱ्याकडे असावं. हो, पण ते कधी येईल? ज्यावेळेस आपण दोघं मिळून कष्ट करू, दोघं मिळून कमवलं तर होईल ना. थोडीफार काटकसर केली. अहो, सुरुवातीला प्रत्येकाचेच दिवस वाईट असतात, पण चांगले दिवस केव्हा येतात माहिती आहेत? ज्यावेळेस घरातला पुरुष आणि स्त्री दोघेही काम करतात, कष्ट करतात, पैसे कमवतात, त्यावेळेसच ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतात. सहजासहजी नाही होते. आणि शिवाय तुम्ही म्हणताय आई वडिलांना पण गावाकडे ठेवायचं, कसं शक्य आहे? तुमचे आजी आजोबा तुमच्याकडे होतेच ना. मग, आणि मी त्यांच्यासाठीच लग्न करतो ना, आई वडिलांसाठी. आईला आता होत नाही माझ्या, गावाकडे किती दिवस ठेवू त्यांना? मला त्यांना इकडं आणायचंय. त्यामुळंच तर मी लग्नाचा निर्णय घेतलाय ना. आणि जर तुमची अटच अशी असेल की आई वडिलांपाशी राहायचं नाही, तर मग मी काय लग्न करू? नाही, तुम्ही बोलताय ती पण बरोबर आहे. आणि माझं पण चुकलं, मला माफ करा. मी एवढ्या सगळ्या अपेक्षा तुमच्याकडून केल्या. पण मला काय म्हणायचं, ऐका ना, तुम्ही जर म्हणत असतान तर मी होकार देते. आणि हे हे सगळं मिळून आपण करू ना दोघं. हो, हे बघा, मी ह्या सगळ्या तुमच्या अटी आत्ता पूर्ण करू शकत नाही, पण तुम्हाला एक वचन देऊ शकतो की ह्यातल्या 50% अटी का होईना मी तुमच्या पूर्ण करेल. 2 BHK फ्लॅट नाही, 1 BHK असेल तरी खूप झालं आपल्याला. आपल्याला काय एक फक्त छताखाली राहायचं आहे. आपल्याला काय गरज आहे 2 BHK फ्लॅटची? आपण 1 BHK फ्लॅटमध्ये सुद्धा राहू शकतो. आणि मला सांगा, आपण 2 व्हीलरवर गेलो, पाऊस लागेल, छत्री घेऊ शकतो ना आपण. पाऊस लागला तर कुठेतरी आडोशाला थांबू शकतो.
बरं 4 व्हीलर आहे आपल्या भविष्यात होऊ शकते जर तुम्ही साथ दिली तर. का नाही होणार? होईलच ना. चांगलं घर होईल, 4 व्हीलर होईल, शॉपिंगला जाऊ, पिक्चरला जाऊ. पण या गोष्टीला थोडासा काळ लागेल. तुमची साथ असेल तर ते नक्कीच होईल. चालेल मला पण. आणि तसंही तुमचे आई बाबा जर घरी राहिले तर तेवढंच आपलं घर व्यवस्थित राहील. आणि तुमची आई काय असं थोडीच राहणार आहे की घरचं थोडंफार पण नाही करणार. झाडू लोटते तर त्या करणारच. आणि मग आपलं घर बी छान राहील आणि व्यवस्थित बी राहील. अहो तुम्हाला सांगतो, माझी आई आज सुद्धा विहिरीतनं पाणी काढते. माहिती घरी नळ लावलंय, सगळं करून दिलंय मी, तरी पण आईला ती जुनी सवय आहे ती करतीच. आमची आई म्हणजे एकदम पुरुषासारखीच आहे असं म्हणा. सगळे कामं करतीच. आणि तसंही आपल्याला रोज तर घराला कुलूप लावून जावं लागेल, तर आपल्याला कुलूपाची गरजच नाही लागणार ना. ते एक ठीकच आहे तुम्ही बोलताय ते. माझा होकार आहे लग्नाला, पण ह्या अटी आपण नक्की पूर्ण करू. एवढं वचन तर देता. मग झालं. सांगायचं का दादाला? सांगू चला. चल.